आणि आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन पार पडलं। या उद्घाटनाच्या वेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं भाष्य केलंय। त्यांच्या वक्तव्यातनं त्यांनी आपण सुद्धा मुख्यमंत्री होतो याची आठवण तर करून दिलीच, शिवाय आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही आमच्या सारखंही आलबेलय असा दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय। महायुतीत एक पायलट, दोन को पायलट। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। महायुतीच्या विमानाचं टेक ऑफ। पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विकासाचं विमान मात्र तेच आहे। अमरावती विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली। यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील सरकारची आठवण करून देताना महायुतीच्या विमानाचे पायलट देवेंद्र फडणवीसच आहेत असं सांगितलं। महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। खरं तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। त्यानंतर सत्तेच्या खुर्चीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुर्चीवरूनच शिंदेंची फिरकीही घेतली होती, पण शिंदे काही मागे हटायला तयार नाहीत। मला तर काही जात नाही ते। बदल झाले असली तरी टीम तीच आहे। पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विकासाचं विमान मात्र तेच आहे। त्याच गतीने आम्ही पुढे जातोय, इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये पाहतोय। विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं महायुतीच्या सरकारचा खुंटा बळकट आहे, पण तरीही या सरकारमध्ये सातत्यानं नाराजी नाट्याची चर्चा रंगतेच रंगते। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढाही अजून कायम आहे। सरकार स्थापनेवेळी वजनदार खात्यांवरून नाराजीची चर्चा रंगली होती। अजित पवार शिंदेंमध्ये छुपी स्पर्धा असल्याचं बोललं जातं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार थेट भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली होती। इकडं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही तिढा कायम आहे। काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांच्या पगारावरून सरनाईक आणि दादांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरच चालली, तर अजितदादांच्या अर्थ खात्यात आर्थिक सल्लागाराच्या नियुक्तीची राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली। या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या त्या वक्तव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। एकीकडे शिंदेंनी फडणवीसांना पायलटची उपमा दिली, तर दुसरीकडे फडणवीसांनी आपल्या भाषणातून जोरदार बूस्टर दिला। केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। महायुतीच्या सरकारला सत्तेत येऊन 4 महिने उलटले, पण या काळात महायुतीतील प्रमुख पक्षात या न त्या कारणावरून धुसफूस सुरूच आहे। त्यावर या प्रमुख नेत्यांनी एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करतात। त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसतोय। आपल्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप क्रमांक 1 ला येईल असा दावा पंडित पाटील यांनी केला। रायगड जिल्ह्यात आपल्याला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पक्षाला प्रचंड फायदा होईल असाही त्यांचा दावा आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील
यांची ताकद दिसून येईल असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना नाव न घेता दिला. शेका पक्षाचे जे एस.बी. जाधव आहेत ते पक्षाचे आमचे प्रमुख आहेत, पण त्यांनी एकही निवडणूक जिंकलेली नाही. जे कोरडे साहेब आहेत त्यांनी पण निवडणूक लढवली नाही. अरे ते बसून तुम्ही निर्णय घेता. आम्हाला विश्वास, मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, तर पक्षाचं राज्य चिटणीस मंडळाचा मी सदस्य होतो. लोकशाहीमध्ये मीटिंग झाल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही. जिल्हा चिटणीसाला जिल्ह्याची मीटिंग लावून दिली नाही. त्याच्यामुळे ज्या पक्ष नेतृत्वावरती माझ्यावरती जर विश्वास नसेल तर मला हा निर्णय घ्यायला लागला. ज्यांना मोठे केले तेव्हा चांगले होते जयंत पाटील, तेव्हा त्यांची एकाधिकारशाही नव्हती, आता एकाशाही दिसते. पण हे पक्षाची बैठक होऊन उमेदवारी ठरल्यात. अनेक बैठका झाल्या, याच्यासाठी एकच मिटिंग झाली नाही. आणि उमेदवार ठरवताना लोकांनी एकमताने, एकही माणूस आला नाही पक्षाकडे किंवा माझ्याकडे सरचिटणीस म्हणून की यांना तिकीट द्या म्हणून सांगा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मंगळवारी म्हणजे काल रात्रीच भेट घेतली आहे. पण या भेटीमुळे मनसे आणि शिवसेना या दोन पक्षाच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्यात. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असा दावा दोनही बाजूंकडनं केला जातोय. या भेटीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा टोले लगावलेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे डिनर डिप्लोमसी. एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली, पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही. शिवसेना मनसेत युतीची नांदी. राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल. सदिच्छा भेट असल्याचा दावा. त्यामुळे सदिच्छा भेट होती. मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. ठाकरेंच्या पक्षाचा जोरदार निशाणा. झाल्यावरती आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर. राज्याच्या राजकारणात मंगळवारी रात्री मोठी घडामोड घडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्नेहभोजनासाठी पोहोचले. दादर माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या पराभवानंतर पहिल्यांदाच शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले. या स्नेहभोजनानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराच्या आड चर्चाही झाली. आगामी काळात मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक पालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं. एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली, पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत. मनात एक पोटात एक ओठात एक वाले आम्ही लोक नाहीये. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आनंद नक्कीच होईल ना. आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल. पण हे नाही पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत, जे भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात, आमच्याकडनं शिंदे साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील. गेल्या काही दिवसांपासून मनसेनं मराठीचा मुद्दा जोरकसपणे हाती घेतलाय. मनसेनं पक्षाच्या स्थापनेपासूनच परप्रांतीयांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोबतच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेणं भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं. तर दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात असलेल्या इच्छुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपात भाजप आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी राज ठाकरेंची भेट ही शिंदेंची खेळीही असू शकते अशी चर्चा होतीये. युती झाल्यास मनसेच्या एकगठ्ठा मतांचा फायदा शिवसेनेला पालिका निवडणुकीत मिळू शकतो. पण सध्या तरी या दोनही पक्षांच्या नेत्यांनी आपले पत्ते काही उघड केलेले नाहीयेत. आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती.
मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत. एकनाथजी शिंदे पण तेच करतात. त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये. पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांग. त्याने अशा प्रकारे भेटणं म्हणजे आमच्यासारख्या महायुतीच्या घटकांना निश्चितच आनंद वाटेल, वाईट वाटायचं काय कारण नाही. परंतु राज ठाकरे साहेबांची भेट म्हणजे लगेच त्याच्यामध्ये काही राजकीय गणितं होत आहेत का, महायुती होते काय, असं काही लगेच आडाखे बांधणं त्या ठिकाणी योग्य असं मला वाटत नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या ऑफरवरनं जोरदार चर्चा रंगली. देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. मनसे आणि शिवसेनेच्या या संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत टीकेचे बाणही सोडले. आमरसपुरी खायला गेले होते. कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल मी खोटं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे जनता ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे. पण शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती. झाल्यावर ते आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट सदिच्छा भेट असल्याचा दावा दोनही बाजूंकडनं होतोय. मात्र सत्तेच्या सारीपाटावर पडद्यामागे बरंच काही घडल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र येतात की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.